हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहे सायंकाळच्या चटरपटर भूकसाठी चटपटा असा पापड पराठ्याची रेसिपी. अगदी इझी अशी रेसिपी आहे. तुम्हाला जर चटपटा खायची इच्छा होत असेल तर तुम्ही एकदा पापड पराठा नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी घेतला 1.5 बॉइल्ड बटाटा, त्याला अशा पद्धतीने आपण कुचकरून घेतलेला आहे बघा. आता मग टाकणार आहे आपण बारीक हिरवी मिरची कट करून बघा. अशा पद्धतीने आपण त्याला कट करून घ्यायची आहे. सोबतच टाकणार आहे आपण मस्तपैकी कोथिंबीर. तुम्ही एकदा हा पराठा नक्की ट्राय करून बघा. एक नंबर असा पराठा लागतो आणि एकदम चटपटा आहे. सोबतच टाकणार आहे आपण मसाले. सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं आहे. आता टाकणार आहे आपण धनापूड, मिरेपूड, ऑरिगॅनो. सोबतच टाकणार आहे आपण चिली फ्लेक्स आणि टाकणार आहे चटपटा असा चाट मसाला. आता याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहे. एकदम चटपटा असं सारण तयार झालेलं आहे आपलं. बघा अशा पद्धतीने याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याचे करणार आहे 3 भाग. बरोबर 3 भाग करून घेणार आहे. त्यासाठी घेतलेले आहे मी मस्तपैकी 3 पापड. आता मी काय केलं माहिती आहे का, मधोमध्ये सारण भरून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने आता मी काय करणार आहे, हाताच्या सहाय्याने याला पातळ पातळ त्याच्यावर पसरून घेणार आहे. बघा त्याचे एजेस मोकळे सोडणार आहे. बघा याला मधोमध मस्तपैकी मी पातळ पातळ पसरून घेणार आहे हाताने. एकदम पतलं पतलाला पसरून घ्यायचं आहे. आता काय करणार आहे माहिती आहे का, मी याच्यावर मस्तपैकी टाकणार आहे चीज खिसून. बघा एकदम अमेझिंग, एकदम वेगळी टेस्ट आणि एकदम चटपटा अशी रेसिपी आहे. तुम्हाला जर सायंकाळी चटपटा खायची इच्छा झाली, चाट खायची इच्छा झाली तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी पापड रेसिपी कशी वाटली. आता मी काय करणार आहे, त्या एजेसला लावणार आहे पाणी. बघा अशा पद्धतीने आपल्याला पाणी लावायचं आहे. मग दुसरा पापड घ्यायचा आहे आणि त्याला असं चिटकवून घ्यायचं आहे. बघा मस्तपैकी आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे. नंतर मी केला आहे तवा गरम, त्यावर टाकलं आहे थोडंसं तेल. आता मी हे पापड तयार मस्तपैकी शेकून घेणार आहे. एकदम क्रंची असा परोठा तयार होतो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याला मस्तपैकी मी शेकून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आणि दुसरी साईड पण शेकून घ्यायची आहे. बघा अशाच पद्धतीने मस्त आपल्याला क्रंची परोठा तयार होतो. बघा छान असा पापड पराठा तयार झालेला आहे. बघा छान असा कलर आलेला आहे. आता मी त्याला उतरवून घेते. तशाच पद्धतीने मी माझे बाकीचे 2 पराठे पण शेकून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने बघ छान असं तुम्ही दिसत आहे की नाही, एकदम क्रंची असा परोठा. बघा आता मस्तपैकी करणार आहे. याला मी व्यवस्थित कट आपल्या आवडीप्रमाणे कट करायचा आहे. बघा अशा पद्धतीने मस्त पापड पराठा तयार झालेला आहे. आता मी याला करणार आहे कट. बघा अशा पद्धतीने आणि आपल्या आवडीच्या सॉसेस बरोबर आपल्याला गरमागरम परोठा सर्व करायचा आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.